मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्याप्रमाणे बीडमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आहे। म्हणजे बीडमधल्या धानोरा गावात जेव्हा एनडीटीव्ही मराठीची टीम पंचनामा करण्यासाठी पोहोचली तेव्हा तिथल्या एका शेतकऱ्याच्या शेतात 4 एकर सोयाबीन होता। म्हणजे काही दिवसांपूर्वीची स्थिती होती, पण आज पुराचं पाणी ओसरल्यानंतर तिथली खरी दाहकता लक्षात येते। आता पीक तर नष्ट झालेलंच आहे, मात्र खायला सुद्धा काही नाही आहे, सरकारची मदतही पोहोचलेली नाही आहे। काय स्थिती आपण पाहूयात। बीड जिल्ह्यात पावसानं अशी दाणादाण उडवली। पावसाचं पाणी ओसरल्यावर आता महापुराची दाहकता समोर आली। बीडच्या धानोरा गावात परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली। शेतातल्या उभ्या पिकांमध्ये पाणी साचलं आणि रोजीरोटी डोळ्यासमोर नष्ट झाली। धानोरा गावातल्या दिवे कुटुंबाची ही व्यथा आहे। उरलंय फक्त ओसाड शेत आणि डोळ्यातले अश्रू। 3 एकरात 70,000 रुपये खर्च करून त्यांनी सोयाबीनचं पीक लावलं होतं। ते सगळंच्या सगळं पीक हातचं केलंय। आता हे आणल्यात, शेंगा आणल्यात, झाड उपटून आणलेत। बघा ह्यात काय झाले, नुसता पूर झाला। आता ह्यात काहीच निघणार नाही। 4 एकर माग आमचं किती नुकसान झाले, जवळजवळ 1.5 लाखाचं नुकसान झाले। बघा किती खर्च आलता ह्याला? साधारणतः 70,000 खर्च आलाय सगळा आतापर्यंतचा। काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडून आमची कर्जमाफी आणि आम्हाला हे जे नुकसान झाले, आमचं 4 एकरचं 1.5 लाखाचं नुकसान झाले, तेवढी भरपाई मिळावं आम्हाला। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं 4 एकरावरचं सोयाबीन डोळ्यासमोर पाण्यात गेलं। दसरा दारात आहे, दिवाळी उंबरठ्यावर आहे, पण अजून कुठलीही मदत मिळाली नाही। घरी एकही अधिकारी आला नाही, ना कोणी शेतात फिरकलं नाही। आमच्या शेतामध्ये पाहणीसाठी कुणी आलं नाही, आम्हाला कुणी मदत दिली नाही। सगळे नुसते असे येतात की तिकडून तिकडे जातात, आमच्या रानात कुणी बघायला आलं नाही, काही नाही। आम्ही काय करतो काय नाही, कसं खातो त्या पावसाने, आम्हाला 1 रुपया राहिला नाही आमच्याकडे। आम्ही सगळं हे करीत होत तरी कुणी आम्हाला बघायला येईना, काय होईना, आम्ही काय करावं हेच आम्हाला सुधरना। बीडमध्ये 14 ते 28 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा तडाखा बसला। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीनं काम सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय। दिनांक 14 सप्टेंबर पासून तर 28 सप्टेंबर पर्यंत आपल्या तालुक्यात जवळपास 16 महसूल मंडळ आहे आणि 16ही महसूल मंडळामध्ये कोणत्या ना कोणत्या दिवशी अतिवृष्टी झालेली आहे। जवळपास आपल्या तालुक्यामधील खरीप क्षेत्र 1,20,000 हेक्टर असून नजर अंदाजे आपण 14 सप्टेंबर पासून तर 28 सप्टेंबर पर्यंत प्राथमिक अंदाजानुसार 1,08,000 क्षेत्रावरती नुकसान कळवलेले आहे। पावसानं मराठवाड्याची कशी वाट लावली आहे हे पाहण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मराठवाड्याचे दौरे केले, मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही कायमच आहे। आकाश सावंत, एनडीटीव्ही मराठी, बीड।